महत्व आणि कर्तृत्व मोहनदी सासे या आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच संगीता एसएम वॉरियर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती आहे. एसएम वॉरियर्स आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. गौरी सचिन मालपेकर यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. गौरी सचिन मालपेकर यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. एसएम वॉरियर्स चला ओपनर्सला प्रतिस्पर्धी टीमचे सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. विशालजी दिनकर आणि समीरजी रोटे सनी रोटे आपण स्टेजवरती यायचंय. सनी रोटे आणि विशालजी दिनकर दोन्ही मान्यवरांना विनंती आपण स्टेजवरती असताना पण नवा आपली उपस्थिती या स्पर्धेमध्ये आदरणीय आहे. आई भागेश्वरी प्रीमियर लीग मुरबाड 2026 चौथं वर्ष या क्रीडा स्पर्धेचा आणि पहा एक महत्वाची मॅच तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येते जिथे दोन संघ लढताना पाहायला मिळतील. एसएम वॉरियर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. टीम मीटिंग्स मैदानावरती कुठली घेऊ नका. तर प्रतिस्पर्धी टीम आपण एका बाजूला सौभाग्यवती गौरी सचिन मलपेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो टीम आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई स्ट्रायकर्स चला लगेच सलामी जोडी मैदानावरती. शिवसाई स्ट्रायकर्स ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये व्यतिरिक्त चेंडू टाकून देऊ नका. हे खरं तर आपण पाहतो जो मॅच बॉल आहे तो अशा रीतीने तुम्ही टाकू शकत नाही आणि तसं जर घडत असेल तर सर पॅनलाइज करा सर. असं जातो आपण मॅचच्या दिशेनं. श्रेयश आणि विशाल ही सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकच्या दिशेने श्रेयश आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला विशाल. गोलंदाजी मार्कवरती महेश. गोलंदाजी मार्कवरती एसएम वॉरियरच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. पहिला बॉल इनसाइड येच आणि त्यानंतर धाव येणार नाही. पहिला चेंडू डॉट. पहा भरपूर आनंद देणार हे क्रिकेट आहे. यावेळेचा बॉल तिथे खेळला. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल वरती. ओ हो क्लोज कॉल. पंचांकडे लाऊड अपील आणि विलक्षण वेगात एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. पहा पहिली धावची मात्र स्कोरबोर्ड वरती आली आहे. एक नामवंत स्पर्धा आपण पाहतो मुरबाडच्या नगरीमध्ये जी मात्र सुरू आहे. हप्पीच टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते आणि पहा एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतो. श्रेयश यांच्या बॅटमधून अवघी सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. विशाल येत आहे स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कमध्ये महेश पुन्हा एकदा सज्ज होती. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल गॅप मध्ये चेंडू बाउंड्री लाईनचा भेद येतोय 4.
झाला तर आता स्ट्रेचरची आवश्यकता पडणार नाही, कारण माधवजी ठाकरे मैदानावरती असल्यावरती सर्व काही नावातच सारं विश्व सामावलेलं आहे. आणि बाप भरपूर फनी एंटरटेनमेंट पर्सन जर कुणी असेल तर क्रिकेटमध्ये आपण माधवजी ठाकरे यांचा उल्लेख करू. जबरदस्त अदाकारी आपण पाहतो. आणि ओहो हो, यावेळेचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केला जाईल, तिथे काय घडलंय हे आपल्याला पाहायचंय. पंच तिथे समीर सर शहानिशा करतायत आणि योग्य तो डिसिजन तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेल. काय आउट की सेव्ह? एस रेफरल्स DRS. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी. एक रिव्ह्यू आहे का टीमला सर? ओके, अंपायर्स रेफरल्स आहे आणि पाहिजे काय डिसिजन येतो. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. मी नेहमी सांगत असतो, लेदर बॉल क्रिकेटला ग्लॅमर भरपूर आहे, श्रीमंती भरपूर आहे, पण आपलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट त्यापेक्षा कमी राहिलेलं नाहीये. भरपूर चांगलं क्रिकेट. आणि आज खरं तर माधवजी ठाकरे असल्यावरती ती बातच नाही आहे क्रिकेटची. काय डिसिजन? यावेळेचा बॉल तिथे एका हातात थांबवण्याचा प्रयत्न. ओहो हो, एक धाव या ठिकाणी त्याला पाहायला मिळते. सिंगल बरोबर संघाची धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते 22 या धावा संख्येवरती. विशालजी दिनकर यांच्या ठिकाणी शुभ सन्मान होणार आहे आणि हा विशेष शुभ सन्मान विशालजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते इथे संपन्न होईल. या दिनकर साहेबांना विनंती, आपला शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. टू 22 धावा स्कोरबोर्ड होती आपण पाहतो. गोलंदाजीच्या माध्यमातून रोहन गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत आहेत. हलक्या हाताने ढकलला हा चेंडू. यश तिथे आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एक सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि या सिंगल बरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 23 या धावा संख्येमध्ये. एक अग्रगणी टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. हा पिच, यावेळेचा बॉल तिथे हवेत डाऊन दी बॉल फील्ड आला आणि विकेट येताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक लागलेला आहे 2 श्रेयश ते बाद. यस, बॉल टेम्परड घटना आपण पाहिलेल्या आहेत क्रिकेटमध्ये, त्यामुळं बॉल तुम्ही टेम्पर्ड करू नका. त्यामुळे षटक संपल्या आपण पंचांकडे चेंडू क्रिकेटमध्ये जमा का करतो? इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, मला वाटतं पाकिस्तानच्या एका खेळाडूवर पॉलिश पेपरनं बॉल घासला होता. तिथून पुढे आपण पाहतो ग्रिप मिळवण्यासाठी, तिथून पुढे अशा असंख्य घटना क्रिकेटमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. यस यस, तिथे बाईचा हा चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर जाणार आहे. येतोय 4. थँक्यू माधवजी ठाकरे. भरपूर चांगला एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल परत एकदा ढकलला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल वरती आणि तिथे एक धाव ची मात्र प्राप्त होते. संघाची धाव संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 29 या धाव संख्येवरती. दुसरं षटक इथे मार्गस्थ असताना खुलत असता यार. यावेळेचा बॉल परत जेपी यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. 4 रन. स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे धावफलकावरती. 33 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना काय घडणार आहे? यश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि पहा, यश अनेक कारकिर्दींमध्ये असा बॉल टाकून देऊ नका.
ही परत सूचना केली जाणार आहे. सर डायरेक्ट पॅनलाइज करा. ज्या प्रकारे गोलंदाज मैदानावरती इन मॅच मध्ये चेंडू टाकू शकत नाही, हा क्रिकेटचा बेसिक नियम आहे. कुणाल यानंतर असं करू नका. सर डायरेक्ट पॅनल्टी देऊन टाका. असा चेंडू जर कुठलाही गोलंदाज टाकत असेल सरळ पॅनलाइज करा. यावेळेचा बॉल तिथे मिड ऑन मध्ये यशच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलायच्या. क्रिकेटमध्ये शिस्त भरपूर महत्वाची आहे आणि पहा शिस्तीसाठी ओळखला जाणारा हा क्रिकेटचा खेळ. त्यामुळे आज लोकप्रियता या खेळाची वाढली का, तर त्यामध्ये शिस्त. एक रेफरन्स आहे, तो तुम्ही नो बॉल साठी घेऊ शकता. हलक्या हातात ढकलला चेंडू यशच्या बॅट मधून मॅग्निफिसंट स्ट्रोक येतो. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती परत एकदा एक सिंगल धाव येणार आहे. 38 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड प्रचंड वेग घेताना पाहायला मिळतं. दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहत आहोत. गोलंदाजच्या माध्यमातून कुणाल परत एकदा जेपी. टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर स्ट्राईकला जेपी इथे बीट होताना पाहायला मिळतात. पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास नाही. पंचांचा इशारा काय आला हे आपल्याला पाहायचंय. काय डिसिजन सर? व्हाईट बॉल. 39 धावा धावफलकावरती. कुणालचा हा बॉल पाहायचे तिथे. बॅट्समन रिच टू बॉल हा एक महत्वाचा नियम आहे. फलंदाजाच्या कक्षेमध्ये चेंडू असेल तर या चेंडूला पण चाव्हाण तर ठरवू शकत नाही. यावेळेचा बॉल परत एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये जेपीच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक. 4. थँक्यू. प्रसिद्ध उद्योजक आदरणीय सुभाष दादा दुधाळे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि मुरबाड नगरीचे प्रसिद्ध उद्योजक तथा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सुभाष दादा दुधाळे साहेब आपण स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहायला आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. 43 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. काही चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी. त्याचबरोबर आदरणीय सुनीलजी शिंगोळे साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे. आणि बागेश्वरी प्रीमियर लीग मुरबाड नगरीमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पहा जेपी यांनी काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग जेपीच्या यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश स्ट्राईकच्या दिशेने गोलंदाज कुणाल. यावेळेचा बॉल आडव्या बॅट ढकलला. तिथे मिड विकेट मध्ये एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल तिथे. यस इज गॉन. विकेट. गोलंदाज पहा तिसरा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. विकेट येते. षटक क्रमांक 3 संपलं जाईल आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एस स्ट्रायकर्स धावफलकावरती धावत संख्या 45 आणि विजयासाठी लक्ष ठेवलेलं आहे SM वॉरियर्स संघासमोर 46 धावेचं. चला विनंती आहे SS स्ट्रायकर्स लगेच आपण षटक लावून घ्या आणि दुसऱ्या बाजूने SM वॉरियर्स सलामी जोडी मात्र पाठवा. टॉस या ठिकाणी होणार आहे आणि मोरी वॉरियर्स आणि त्यांना फाईट करेल शारदा 11. हा टॉस या ठिकाणी संपन्न होतो आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स मिड इनिंग मध्ये लगेच संपर्क करा. टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. शारदा वॉरियर्स आणि मोरी वॉरियर्स. चला लगेच टॉस साठी या. तिथे मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस घेतो आणि सुभाषजी दुधाले यांच्या शुभ असते हा टॉस संपन्न होतो. मुरबाड नगरीचे प्रसिद्ध उद्योजक आणि त्यांच्या शुभ असते हा टॉस या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुम्हाला डिसिजन लगेच सांगायचा आहे. कुठलाही वेळ कुठल्याही संघाला दिला जाणार नाही कारण टॉसची फॉर्मॅलिटी काय असते मित्रांनो तुम्हाला ठरवून यायचंय काय करायचंय. कोणी जिंकला टॉस.
आरके शारदा 11 संघ टॉस जिंकला आणि डिसिजन काय बॉल कोणी जिंकला मोरे वॉरियर्स टॉस जिंकलेला आणि डिसिजन क्षेत्ररक्षण बॅटिंग साठी आमंत्रित केलं आरके शारदा 11 या टीमला सुभाष दुधारे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि मी विनंती करतो संतोषजी शेला यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत या सुभाषजी दुधाळे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहतो लेग स्टंपच्या बाहेर आहे व्हाईट बॉल अवांतर पहिली अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती विशाल सज्ज होत आहेत लक्ष बलाढ्य आणि बलाढ्य लक्षाचा पाठलाग कसा होतो सलामीला आपण पाहतो महेश आणि कुणाल महेशसाठी हा बॉल परत एकदा दुसरा अवांतर चेंडू सुरुवातीला थोडासा अंदाज आलेला नाहीये आणि बाद दोन अवांतर चेंडू या ठिकाणी गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून अतिरिक्त 2 धावा धाव फलकावरती कुठलाही चेंडू आतापर्यंत हाताळलेला नाही या बॅटचा बॉल चांगला स्ट्रोक बॉलर बॅक ड्राईव्ह महेशच्या बॅटमधून आलाय 4 चौका परत एकदा भरकटलेला आहे लेग स्टंपच्या बाहेर आणि पुन्हा एकदा पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल लक्ष मॅचला जिंकण्यासाठी 47 धावेंचं तर स्कोर कार्ड वरती 7 आलेले आहेत 1 चेंडू आणि 7 धावा च्या मात्र विशालनं खर्च केलेला आहे हे अवांतर धावा कुठेतरी जोखमीचं कारण आहे नेहमी अवांतर धावा संघाला अडचणीमध्ये घेऊन येत आहेत पाहायचे काय घडेल पुढे गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती परत एकदा वन मोर व्हाईट बॉल पुन्हा एक अवांतर चेंडू या षटकामध्ये आपण पाहतो 4 चेंडू अवांतर आलेले आहेत खरं तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये सर्वात महागडं षटक सर्वात लांब षटक जर आपण पाहिलं पाकिस्तानचा गोलंदाज होता मोहम्मद सामी तब्बल 19 चेंडूंचं षटक होतं त्यांचं रेकॉर्ड आता इथे धोक्यात आहे काय त्यावेळेचा बॉल योग्य सटीक लाईन या ठिकाणी पाहायला मिळते 4 चेंडू अवांतर आल्यानंतर आदरणीय काळरामजी तरी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती असताना पण नवा ओहो हो कव्हर्स मधून गॅप निवडला सुंदर फटका आलाय 4 आरके शारदा 11 चे सर्व टीम आपण टकआउटच्या मागे यायचं आहे परत एकदा चांगला स्ट्रोक पुन्हा एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे बॅक टू बॅक हा दुसरा चौकार म्हणजे जशास तसं प्रत्युत्तर काय असतं क्रिकेटमध्ये इकडे महेश येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाचा करदर काळ म्हणून महेश यांची ओळख आहे आणि आज ते मैदानामध्ये स्वतःला स्पष्ट करतात 4 चेंडू आतापर्यंत या षटकाच्या हाताळलेले आहेत 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि 2 चेंडूवरती पुढे काय घडेल विशालला इथे कमबॅक करावं लागेल कमबॅक केलं जाईल का हे आपल्याला पाहिजे विशाल यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्वतः विशाल चेंडूवरती आलेला आहे थांबवला तिथे चेंडू धाव येणार नाही डॉट बॉल अग्रगणित नामांकित टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहतो परत एकदा लेग स्टंपच्या बाहेर ओहो हो तिथे या षटकाचा हा 10वा चेंडू आहे आणि पहा लिगल चेंडू 5 अनलिगल 5 या चुका तुम्हाला अडचणीमध्ये आणणार आहेत विशाल
परत एकदा खेळायचा तिथे चेंडू महेशच्या बॅट मधून परत एकदा आपण पाहतो मिड ऑफ मध्ये चेंडू थांबवला जाईल. एक धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. स्ट्राईक महेश स्वतःकडे ठेवतायत. पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे आणि 47 चा पाठलाग करत असताना 18 धावा विदाउट लॉस. एका बाजूला SM वॉरियर्स. टीम मीटिंग्स इज नॉट अलाउड. 47 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती 18 बनवलेले आहेत. पुढचे 2 टीम्स आहेत. आपण तयार राहायचंय. कुणी कुठे जायचं नाही. पुढचे 2 टीम्स आपण लगेच तयार राहा. 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतो हा पिच सर्कल क्रीडा स्पर्धा तो आम्हा सर्वांना पाहायला मिळते आहे. बागेश्वरी प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. भव्य चषक आज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणार आणि प्रत्येकाचा प्रयत्न येथे जिंकण्याचा आहे. आणि बाहेरचा आज कुठलाच संघ जो मात्र प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणार आहे. अजून दुसरा सामना चालू आहे मित्रांनो. यानंतर अजून भरपूर सामने आपल्याला बाकी आहेत. त्यामुळं तुम्हाला किती वेळ वाचवायचा आहे आता तुमच्या हातात आहे. कारण स्पर्धा आपलीच आहे. गोलंदाज तयार. या वेळेचा बॉल तिथे आपण पाहतो विशालच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण होईल त्या ठिकाणी. एक धाव येताना पाहायला मिळते. 19 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. यश गोलंदाजी मार्कमध्ये आलेला आहे. पण समोर आपण पाहतो आता कुणाल काय करामत करेल. पुल ऑफ लेंथ बॉल गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवायची होती पण पहा यश आज सहजासहजी संधी देत नाही. परत एकदा एक सिंगल धाव जी या ठिकाणी प्राप्त होते आणि सिंगल बरोबरच स्कोर कार्ड वरती धावा जर आपण पाहिल्या आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतो. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना हा पिच स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो जी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड नगरीमध्ये सर्वांचा अभिमान सर्वांना हवीशी वाटणारी ही क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो. परत एकदा याही षटकांचा मध्ये अवांतर चेंडू येतो. या अवांतराला तुम्हाला लगाम घालायचा आहे. व्हाईट बॉल तुमच्या अडचण वाढवणार आहेत. या वेळेचा बॉल महेश कर्दर काठ हात आहेत. पुन्हा एकदा एक धमाका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. येतोय 4. शानदार चौकार आपण पाहिला. क्लोन शॉट या फटक्यांसाठी हा महेश ओळखला. 25 वरती ओ हो तिथेच परत एकदा महेशच्या बॅट मधून 4. थँक्यू जातो आपण मॅचच्या दिशेनं. तर 29 वरती धावफलक तिथे चूक घडली मैदानावरती. काय झालं हे आपल्याला पाहायचंय. तर 2 धावा आलेल्या आहेत. काय 2 धावा तिथे आलेल्या आहेत. संघाची धावा संख्या 2 ने वाढलेली आहे. धावफलकावरती 31 धावा आपण पाहतो. तर 47 धाव्यांची आवश्यकता आहे. तर पहा 31 धावा धावफलकावरती आहेत. मॅच जवळ आलेली आहे. अजून 16 धाव्यांची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल परत एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये बनवायच्या 16. 6 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. मोरे वॉरियर्स आपण यानंतर लगेच तयार राहायचंय. RK शारदा 11 आपण बॅटिंग साठी तयार राहा. कुठलाही वेळ दिला जाणार नाही. बागेश्वरी ग्रुपचे सर्व आदरणीय विनोदना मोरे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. अभिनंदन करतो. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे काय घडलंय. विकेट येते. कुणाल या चेंडूवरती बाद. 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या ते आता 16. न्यू बॅटर झाला रोहन मैदानावरती आणि चेंडू लवकर मैदानावरती द्या. स्ट्राईक एंडला महेशचे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि आवश्यकता अजूनही. परत एकदा आपण पाहू शकता अवांतर चेंडू येताना पाहायला मिळाला. धावफलकावरती 32 धावा आहेत. आता 15 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 15. हो नो बॉल आणि याच बरोबर चुकीला माफी नाही. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो +4 अशा 5.
5 धावा येतील. परत एकदा रोहन आलेत आणि रोहन दुसरा धमाका करतायत. येतोय 4. 6 धावांची आवश्यकता फक्त या मॅचला जिंकण्यासाठी. 41 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं म्हटलं जातं आणि पहा इथे वेळ पूर्णतः बदललेली आहे. रोहन आले. ओ हो यू मिस आय डेफिनेटली हिट. यस टी उद्बस्त बोल्ड. बॉल 6 रनची आवश्यकता. ऑटो मॅच. जबरदस्त सामना. एका बाजूने दीपक तर दुसऱ्या बाजूने न्यू बॅटर इन होत आहेत. लकी काय करामत करतील. कोण जिंकेल. एसएम वॉरियर्स की दुसऱ्या बाजूला आपण पाहतो एसएस स्ट्रायकर्स. ओ हो चूक घडली आणि सरळ चिटू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आलाय 4. 22 चौकार. 2 धावेंची आवश्यकता आणि कंपल्सरी चेस हा एक महत्वाचा नियम आहे. त्यात तुम्हाला बनवायच्याच आहेत. शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावा. लकी ऑन स्ट्राइक. गोलंदाजी मार्क मध्ये दीपक सज्ज होत आहेत. एसएम स्ट्रायकर जिंकेल की एसएम वॉरियर्स पाहायचं आपल्याला. एसएस स्ट्रायकर विरुद्ध एसएम वॉरियर्स असा सामना आपण मैदानावरती पाहतो. तर एसएम वॉरियर्सला आवश्यकता 2 बॉल आणि 2 रनची. दीपक गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. रन घ्यायची आणि यस इज गॉन. बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. जबरदस्त घमासान जबरदस्त महायुद्ध मैदानावरती रंगलंय. तर आता आवश्यकता शेवटचा 1 बॉल 2 आणि क्रिकेट खेळ आपण पाहतो. अनिश्चितता भरपूर भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नियम नाही. काय होणार आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता. चौकार आला. मॅच विन होईल एसएम वॉरियर्स. तर 1 आली. आपण पाहणार आहोत विजय होईल एसएस स्ट्रायकर्स. कुठला संघ जिंकतो हे आपल्याला पाहायचंय. खोलवर टप्प्याचा बॉल. यस इथे सामना जिंकलेला आहे 1 धावेनं एसएस स्ट्रायकर्स. अभिनंदन.